त्या कामामध्ये तुम्ही दिलेली रक्कम तो वापरू शकेल। म्हणजे आपलं काय गणित होतं, आपण उधार घेताना तर गोड बोलतो, एकदम व्यवस्थित मस्त आपला अंदाज असतो, पण उधार रिटर्न करताना मात्र आपण चुकीचं वागतो आणि आपण चुकीचं वागतो हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही। आता काही लोकांची टेंडन्सी तर अशी असते, सर्वच असं करतात असं मी म्हणणार नाही, पण काही लोकांची टेंडन्सी अशी असते की उधार घ्यायचं, त्याला काही रक्कम परत करायची आणि उरलेली रक्कम लवकर परत करायची नाही आणि ज्या वेळेला तो व्यापारी तुम्हाला उधारीचे पैसे परत मागेल त्यावेळेला यांनी सांगायचं की मी तुमचं उधार पाठीमागं चुकतं केलंय, माझ्याकडे आता तुमची कसली बाकीच नाही। आता मला सांगा, तुम्हाला उधार दिलेल्या व्यापाऱ्याला जर 1000 रुपयामध्ये 100 ते 200 रुपये मिळत असतील आणि तुम्ही त्याची 400 ते 500 रुपयाची उधारी बुडवत असाल, तर तो व्यापारी उधारी कसा येणार, त्याचा घर प्रपंच कसा चालणार आणि व्यवसायाची डेव्हलपमेंट तर होणारच नाही। त्यामुळं तुम्ही 4 दिवस त्या व्यापाऱ्याला लेट सांगा, एक तारीख द्या की मी या तारखेला तुला 100% पैसे परत करीन आणि त्या तारखेला तुम्ही पैसे परत करून बघा। एकदा ही गोष्ट करून तरी बघा, तुम्हाला त्याचं बेनिफिट आपोआप कळेल। मित्रांनो, शब्दाला ह्या आजच्या घडीला पूर्वीच्या जमान्यापासून फार फार महत्व आहे। तुम्ही तुमचा शब्द पाळा, व्यापाऱ्याशी संबंध चांगले ठेवा, सलोख्याचे ठेवा आणि एक गोष्टीचा विचार हा जरूर करा की तुमचे जर कुणाकडे उधारी येणे बाकी असेल तर तुम्ही किती काळ त्या समोरच्या व्यक्तीला थांबता। तुम्हाला तर अपेक्षा असते लगेच माझे पैसे यायला हवेत, तसेच तुम्हाला ज्यांनी उधार दिलेला आहे त्यांची अपेक्षा असते की तुमच्याकडून लवकरात लवकर पैसे रिटर्न मिळावेत। तर ह्या गोष्टीची थोडीशी जाणीव ठेवा आणि शब्दाला महत्त्व द्या, शब्दाची किंमत ओळखा आणि आपलं जीवन हे सुखमय आणि आनंदी बनवा। आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच। याच्याविषयी मी आणखी तुमच्याशी बोलणार आहे, पण ते नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये कधीतरी आपण बोलूयात। कुणाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला खाली कमेंटमध्ये लिहा आणि आणखी अशा प्रकारे इतर कुठल्या विषयावर किंवा याच विषयावर आणखी काही विस्तृत व्हिडिओ हवा आहे का तेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा। आम्ही तुमच्यासाठी असे व्हिडिओ नक्की बनवू जे की तुम्हाला फायद्याचे ठरतील। धन्यवाद।